नमस्कार. स्टुडंट अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण नवीन प्रकारचा अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत आणि तो प्रॉब्लेम अशा पद्धतीने आहे. पहा, अ मोटर बोट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. एक मोटर बोट आहे समजा, ती स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. याचा अर्थ काय आहे, इथं इनिशियल वेलोसिटी आपल्याला 0 घ्यायची आहे. त्यानंतर पहा, मूव्स विथ युनिफॉर्म एक्सेलरेशन, आणि त्याला आपण युनिफॉर्म एक्सेलरेशन दिलेलं आहे. इफ इट अटेन्स द वेलोसिटी ऑफ 15 मीटर पर सेकंड इन 5 सेकंड. त्या मोटर बोटला स्टार्ट केल्याच्या नंतर 5 सेकंदामध्ये त्याची वेलोसिटी किती व्हायली, 15 मीटर पर सेकंद व्हायली. कॅल्क्युलेट द एक्सेलरेशन अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल इन दॅट टाइम. तर पहिल्यांदा आपण एक्सेलरेशनच काढू, डिस्टन्स ट्रॅव्हल इन दॅट टाइम काढणार नाही आपण या प्रॉब्लेम मध्ये. तर एक्सेलरेशन काढणार आहोत आपण. पहा, तर गिवन डाटा मध्ये आपल्याला काय दिलंय, मोटर बोट स्टार्ट फ्रॉम रेस्ट. याचा अर्थ इनिशियल वेलोसिटी काय राहणार आहे त्याची, u इज इक्वल टू 0. फायनल वेलोसिटी म्हणजे ते 5 सेकंदामध्ये किती वेलोसिटी अटेंड केलंय, 15 मीटर पर सेकंद. त्याला फायनल वेलोसिटी 15 मीटर पर सेकंद आणि टाइम किती लागलाय, 5 सेकंद. तर सध्या आपण एक्सेलरेशनच काढणार आहोत, एक्सेलरेशन ए. तर एक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. व्ही म्हणजे फायनल वेलोसिटी असते, यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी असते आणि टी म्हणजे काय असते, टाइम. तर 15 ही फायनल वेलोसिटी आपली, इनिशियल वेलोसिटी 0 आहे कारण का ऑब्जेक्ट म्हणजे मोटर बोट रेस्ट पासून स्टार्ट झालेली आहे. आणि किती वेळ लागला त्याला, 5 मिनिटं. तर 15 मायनस 0, 15 भागिले 5, 15 भागिले 5 काय येणार आहे, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे एक्सेलरेशन आले. याचा अर्थ बोटला 0 वेलोसिटी पासून 15 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 15 मीटर पर सेकंड वेलोसिटी मध्ये नेण्यासाठी 5 मिनिटं लागले. तर आपल्याला एक्सेलरेट किती करावं लागलंय, 3 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. याचा अर्थ एका सेकंदामध्ये त्याला एक्सेलरेशन आपण 3 मीटर एवढं एक्सेलरेशन दिले असं म्हणू शकता. धन्यवाद.